करांनी तो पन्हाळ्याचा वेढा सिद्धी जौहरने अगदी बळकट केलेला होता. नेतोजी पालकरांनी तो वेढा फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेला अपयश आलं. असंच एक अपयश पदरी घेऊन नेतोजी राजगडावर आले. राजगडावर सदरेवर मासाहेब उभे होते, संतापलेले होते. त्यांचा तो पवित्रा बघूनच नेतोजी अचंबित झाले. हसतमुखाने शिवाने महाराजांचे कपडे चढवले. अशी भरजरी वस्त्र घालायची त्याला सवयच नव्हती. त्याच्या अंगावर अलंकार चढवण्यात आले, कमरेला तलवार बांधली. तो संकोचला होता. त्यानंतर शिवासमोर आणण्यात आला महाराजांचा जिरेटोप. तो शिवाने आधी कपाळी लावला आणि मग मस्तकी धारण केला. पण त्यानंतर जी गोष्ट त्याच्या समोर आली ते पाहून शिवा हादरला. ती होती महाराजांची मोजडी. या जोड्यांना आपण आपल्या पायात घालायचं ही कल्पनाच शिवाला सहन झाली नाही. पन्हाळा मजबूत होता. रसद शिबंदीच्या बाबतीत अगदी निश्चिंत होता. सिद्धी जोहरच्या तोफा या पन्हाळ्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. त्यामुळे महाराजही निश्चिंत होते. पण एक दिवस 3 दरवाजाच्या बाजूने पन्हाळ्याच्या तटबंदीवर तोफांचे गोळे आले. स्वतः महाराजांनी जेव्हा तटबंदीपाशी जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना असं दिसलं, आता पन्हाळ्याच्या पायथ्याला इंग्रजांच्या तोफा लागल्यात आणि त्यावर फडकतोय इंग्रजांचा युनियन जॅक. खिंडीतल्या प्रत्येक बांदल मावळ्याचे हातपाय भरून आले. जखमांना आता अंगावर जागा शोधावी लागत होती आणि गनिम मात्र संपत नव्हता. बाजींचा चेहरा रक्तानं माखला होता. ते भैरव रूप पाहूनच गनिम आता कचरत होता, मागे हटत होता. मात्र एक बंदूक पेलली गेली, तिच्या दारू ठासून भरली गेली आणि वेध घेतला गेला तो बाजींच्या धिप्पाड छातीचा. इंग्रजांनी लिहिलेलं मराठ्यांचं सैन्य जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते उघड्यावर झोपतात. असेल तर एक साधा तंबू त्यांच्या राजासाठी असतो, बाकी सगळं सैन्य उघड्यावर झोपतं. नेतोजीरावांचं सैन्य गेले 7 महिने कुठेही झोपत होतं, मिळेल ते खात होतं, कधीही उठत होतं, शत्रूवर तुटून पडत होतं, अंगावर जखमा घेत होतं, देत होतं, त्या जखमा बांधत होतं, परत मुलुकगिरीला जात होतं. ही सोपी गोष्ट नाही. ब्लॉगची सगळी माहिती तुम्हाला या नंबरवर, या हँडल्सवर कळेल. आमच्यासाठी आज एक खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही लहानाचे मोठं होत असताना, आम्ही काही कलाकार नाही, पण आम्ही बालगंधर्वला यशवंतरावला नाटक बघायला समोर बसायचो आणि आज कवितादायी कार्यक्रमात आलेल्या आहेत. खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.